नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे पेडगाव फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश अप्पा चव्हाण कालगावांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य गाठावलं पहिलं बिनजोडचं मैदान संपन्न होतं पेडगाव फाटीवरती. आपल्यासोबत या ठिकाणी महेश अप्पा आहे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव विलास देशमुख गोवायकर आहेत, त्याचबरोबर प्रकाश पालवणार गोवा आहेत, सोमा आहेत, महेश आहेत आणि सहकार्य एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन असणार आहे. आपण नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आप्पा, हे मैदान बिनजोडचं 7 जूनला होणार होतं, परंतु तारीख पुढे 28 जून केली, त्याचं कारण काय आप्पा? मैदान आपण 7 जूनलाच घेणार होतो वाढदिवसाचं, पण मुंबईच्या आपल्या अध्यक्षांच्या संदीपभाई माळी तसेच मुंबईतले इतर बैल मालक शौकीन यांच्या आग्रहा खातीर आपण मैदान हे 7/28 तारखेला येईल. आपण काय सांगाल आता मैदान कसं होणार 28 तारखेचं, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्राच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई यांचे जे नवीन नियम आहेत त्या सर्व नियमानुसार मैदान होणार का? मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच होईल आणि इथं मैदान जे होईल ते आत्ता जे आपल्या नवीन 26 तारखेच्या मीटिंग प्रमाणे आपल्या पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच मैदान होईल. मैदान हे बिनजोडचं होईल आणि आपण जी कटिंग आहे ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे एक साईडच कटिंग होईल. एक्स्ट्रा कुणाचा हे 1 रुपया घेतला जाणार नाही. म्हणजे आता जे मुंबई कमिटीचे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्र कमिटीचे निर्णय आहेत त्या निर्णयानुसारच सगळं नियमानुसार मैदान होणार. नियमानुसार होणार 100%. बैलगाडी मालकाला माझी विनंती असणार आहे, या ठिकाणी आता स्वतः आप्पा आहेत आणि पहलवान स्वतः आलेत मुलाखतीला. आपल्यासोबत आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे सचिव, पहलवान ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास देशमुख गोवायकर आहेत. दादांच्याकडून बाकी चालू. दादा नमस्ते. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर पेडगाव फाटीवरती आगमन झालं. त्याबद्दल खटाव तालुक्यात प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत आहे. काय सांगाल आता आपण तुमचा आता एक गोष्टी आपणच्या वाढदिवसाचं मैदान इथे गाठावलं पहिलं बिनजोड मैदान 28 तारखेला. काय सांगाल बैलगाडी मालकांना कसं मैदान होईल आणि रूपरेषा कशी असेल? आम्ही हे मैदान दिनांक 7 जूनलाच आयोजित केलं होतं, पण काय झालं, ह्या वर्षी पाऊस लांबणीवर गेला. मुंबईमध्ये अजून पण बिनजोड चालू आहेत. त्या अनुषंगाने मुंबई, ठाणा, रायगड, पालघरचे अध्यक्ष आदरणीय संदीपभाई माळी यांच्याशी आमची चर्चा झाली. त्या चर्चेनुसार भाईंनी सांगितले की आप्पा, यावर्षी अजून पाऊस पडलेला नाही, त्यामुळे सगळे मुंबईचे बैलमालक तिथे अजून पोचलेले नाही आहेत घाटावर. त्या अनुषंगाने तुम्ही पेडगावचं मैदान झाल्यानंतर ते मैदान आयोजित करा, जेणेकरून पेडगावला 60 ते 70% मुंबईची बैल घाटावर येतात. आणि त्यानंतर 1-2 मैदानं झाली की साधारणतः 25 तारखेनंतर तुम्ही मैदान आयोजित केलं तर आम्ही सगळेजण त्या मैदानात उपस्थित राहू. या अनुषंगाने आम्ही तारीख बदली करून 28 तारीख घेतली. आता काय सांगा बैलगाडी मालकांना, आता 3 फेरे आपल्याकडे बऱ्यापैकी नेमकं माहीत झाले, परंतु आता तुम्हाला बिनजोड असेल किंवा 3 फेरे तुमची सगळी रूपरेषा तुमच्याकडे असते, नियम वगैरे नियमावली कशी असणार आहे बिनजोड मैदानासाठी? बिनजोड मैदानचे जे कटिंग आहे, मुंबई कमिटीने जे त्यांच्या मीटिंगमध्ये नियम घोषित केले तीच नियमावली इथं पालन केलं जाईल. त्या नियमावलीचं त्या अनुषंगाने गाडीची एक साईडच्या रकमेतून 15% कटिंग केलं जाईल. त्याचबरोबर जी गाडी देव दगडापासून निकाल रेषेत, म्हणजे जे सूत आपण दोरा लावतो त्या सुतापर्यंत सरळ येईल, मग ती गाडी खाली किती फाऊल असली काय असली, पण देव दगडापासून जर जी गाडी स्वतःच्या फाटीतून निकाल रेषा पार करेल त्या गाडीला निर्णय देण्यात येईल. त्याचबरोबर देवदगडापासून सुतापर्यंत जर एखाद्या बैलाचा पाय तासात गेला किंवा देवदगडाला चाक लागलं किंवा निकाल रेषेवर जे असणारा दुसरा एक दगड असतो त्याला जरी चाक लागलं किंवा बैलाचा पाय लागला तर ती गाडी बाद घोषित करण्यात येईल. मग आता काय सांगाल, आता बऱ्यापैकी मुंबईचं तुमचं म्हणजे बाईंचं तुमचं रोजचं बोलणं असतंच, नियम वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी तिकडचे असले किंवा इथले सगळे नियम माहिती आहेत. आता बिनजोड म्हणले की आपले इथले सुद्धा बैलगाडी मला खेळ असणार आहेत, त्यांना विशेषतः काय आव्हान असेल तुमचं? कारण आता मीटिंग नंतर बरेचसे अजूनही तुम्हाला फोन चालू आहेत. नाही, विशेषतः माझं काय सर्व बैलगाडी मालक चालक यांना सांगणं आहे की मुंबई आणि आपले गेल्या अनेक पिढ्यांचे ऋण अनुबंध आहेत आणि मुंबई कमिटी ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांना आपला मोठा भाऊ मानून ती मुंबईमध्ये सगळ्या नियमाटींचं पालन करत असते. ज्या पद्धतीने त्यांच्या नियमाटी आहेत की बैल गाडी सुटल्यानंतर बैलाला काठी मारायची नाही किंवा गाडीच्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये कुणी उभं राहायचं नाही, कुणी म्हणजे कोणत्याही बैलाला इजा होईल अशा प्रकारचं काही गोष्टी करायच्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करणार आहोत. त्याचबरोबर
विशेषतः गेल्या वर्षी मुंबई कमिटीचा जो नियम आहे तिथं आदत, दुसा किंवा ओपन असं कोणताही प्रकार नाव देताना नसतो. तिथं डायरेक्ट ओपन मध्ये नाव दिलं जातं. मग आदतचा जरी खोंड असला तरी तो ओपनच्या गाड्यामध्ये पडतो. पण आपण आपल्या इथल्या पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांचा विचार करून मुंबई कमिटीला एक विनंती केली की तुम्ही इथं आमच्या इथं आदतमध्ये ज्याला नाव द्यायचं असेल त्याला आदतमध्ये नाव देऊ द्या. कारण की वासरांची संख्या जास्त आहे घाटावर. त्या अनुषंगाने इथली वासरं किंवा इथं सहभागी होणारा जो बैलगाडी मालक आहे तो पाऊस काळात मुंबई यात्रा कमिटीसाठी किंवा मुंबईतील बैलगाडी मालकांसाठी आपण जे बिनजोड मैदान आयोजित करतो त्या मैदानात म्हणजे अल्प मैदान असतात ती आणि तिथं त्याला गुलाल मिळावा ह्या आशेनं बैलगाडी मालक येत असतो. तर त्या थोडेसे नियम आम्ही इथं घाटावर बदली करायला लावले होते आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन मुंबई कमिटीने ते सगळे गोष्टी मान्य करून ते नियम इथं चेंज केलेले आहेत. नक्कीच. मग आता मी फाटीकडे होतो. आता तुम्ही खालून चालत आला, मैदानातल्या सगळ्या फाट्या बघितल्यात. फाटीबद्दल काय सांगाल बैलगाडी मालकांना? फाट्या दोन्ही कशा असणार? नाही, फाटी एक सांगतो, पेडगाव फाटी ही माझी संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली फाटी आहे. जरी कोणी आपली कॉपी करायला जरी गेलं असेल आणि कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केला असेल पण ते ओरिजिनलच असतं. काय असतं, एखादा चित्रपट बनवत असतो आपण, त्यात ओरिजिनल हिरोची भूमिका ही कायमस्वरूपी त्याच्या जन्मापासून शेवटपर्यंत ओरिजिनलच जाते आणि डमी हा डमीच असतो. डमीने किती जरी त्याला लाली पावडर लावली, त्याला ते म्हणजे हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला तरी ती कधी होत नाही. त्यामुळं डमीच्याकडे न बघता जी पेडगावची ओरिजिनल फाटी आहे, जी आता आपण म्हणतो की पेडगाव हे बैलगाडी क्षेत्रातली पंढरी आहे, त्या पंढरीची फाटी आज महाराष्ट्राला नेते आणि ती सांगण्याची कुणालाही गरज नाही. फाटीचा आतातलं अंतर साधारणतः 15 ते 16 फुटाचं आहे, जेणेकरून एका फाटीतून दोन्ही गाड्या जरी पळाल्या तरी कोणत्या बैलाला किंवा ड्रायव्हरला इजा होत नाही. अशा प्रकारची फाटी महाराष्ट्रात एकमेव ही फाटी आहे. नक्कीच. थोडं पल्ल्या संदर्भात येतो. बिनजोडात आपलं साधारणतः ओपन असले 900 950. आदतला आपण सांगतो किंवा आदत वस्त्र आहेत, ओराटी जर असेल तर 800 850 ठेवा. आता इथं पल्ला साधारणतः किती फुटापर्यंत ठेवला जाईल? कारण आता मिक्स मध्ये सगळे पळणार आहे. मिक्स मध्ये पळणार आहे. आता आपण काय करतो, आदतला आहे, आता परवा दिवशी जे आदतचं मैदान झालं त्याला 800 फूट पल्ला ठेवला होता. हा 800 फुटाचा पल्ला जवळपास 900 फुटाकडे म्हणजे 900 फूट 950 फूट पळायला लागतं. एवढी ताकद ह्या पल्ल्याला लागते. आणि जे 900 फूट ओपनचं रान आहे त्याला 1000 किंवा 1100 फूट सरळ रानाला जेवढं पळायला ताकद लागते तेवढी ह्या रानाला लागते. त्यामुळे जरी 900 फूट पल्ला असला तरी आदत ओपन सगळे त्यात पळू शकतात आणि हेत गाड्यांचे निकाल आटातटीचे होत नाहीत. बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल आता? तुम्ही आज मुलाखतीला येण्याचं कारण काय सांगाल? कारण आता आप्पांचं मैदान तुम्ही आला त्याचं कारण सांगा थोडक्यात. हे बघा, आप्पा हे माझे लहान भाऊ आहेत. पहिल्यापासून संघटनेच्या नियमाला अनुसरून राहणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे की कोणत्याही संघटनेनं जो निर्णय दिलाय किंवा संघटनेत काम करत असताना जी जबाबदारी आम्ही आप्पांच्यावर दिली ती प्रत्येक जबाबदारी त्यांनी अगदी 100% स्वीकारलेली आहे. आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस किंवा अशा व्यक्तीचं मैदान असताना म्हणजे आज मी बाईटला शक्यतो ह्या 6 महिन्यात बघितलं असेल तर बाईटला कुठं नसतो, पण आप्पाचं मैदान हे माझं मैदान आहे आणि माझं मैदान आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय. आणि मी आज महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक आणि आपले मुंबई कमिटीला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं ह्या मैदानात सहभागी व्हा. या मैदानात सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी, मुंबई, ठाणा, रायगड, पालघरचे पदाधिकारी हे स्वतःचं मैदान म्हणून इथं काम करणार आहेत. नक्कीच. हे इथले जे पेंडिंगचे निकाल आहेत, जे आटातटीचे निकाल आहेत ते आमचे मुंबईचे बांधव देणार आहेत. म्हणजे हे मैदानच सगळ्या कमिटीचे आहे. त्यामुळं सर्वांनी या मैदानात येऊन या मैदानाची शोभा वाढवावी ही सगळ्यांना नम्रतेची विनंती. नक्कीच. दादा आता शेवटचा प्रश्न तुमच्या नंतर मी झेंडा पंचांच्या काय आपलं संदीपांशी वगैरे मुंबई कमिटीशी या संदर्भात बोलणं झालं का? सगळं संदीपांशी चर्चा झाली आणि जसं आम्ही आप्पांच्यावर प्रयत्न करतो तसंच संदीपाईचं आणि मुंबई कमिटीचं पण आप्पा प्रेम आहे. संदीपाईंनी सांगितलं हे मैदान आमचं आहे, या मैदानात काही ठराविक बक्षीस आमच्या मुंबई कमिटीकडून आणि माझ्याकडून वैयक्तिक मी देणार आहे हे संदीपाईंनी घोषणा केली आणि ते तुम्हाला बॅनरवर दिसून येईल. नक्कीच. मित्रांनो, नवीन बॅनर आपल्याला आज पडणारच आहे. जसं दादांनी सांगितलं होतं पहिलवानांनी की आईंच्याकडून किंवा दादांच्याकडून या ठिकाणी वैयक्तिक बक्षीस म्हणजे सर्वात जास्त बिनजोड किंवा दोन्ही बाजू बिनजोड राहिलेली गाडी त्यासाठी काय काय बक्षीस असणार ते बॅनरवरती आपल्याला जाहीर होईल. आपल्यासोबत या ठिकाणी हुशार पंचामध्ये आनंदराव जगदाळे पेडगाव असतील आणि सोम असतील. नमस्कार. काय सांगाल आता? 3 फेरा कंटिन्यू चालू आहे. जोडी तुम्ही खेळला नाही आणि तुम्ही असा विलास परार असतील, आप्पा आहेत,
जुनी माणसं खेळायला तुम्ही आता बिनजोडसाठी काय सांगाल बैलगाडी मालकांना काय आव्हान करा जर 7 ते 7 महिन्याच खेळ आहे. गाडीची संख्या संपलन करायचं म्हणजे हा बेस्ट पर्याय आहे. जे आपल्या मन गाडी पण पकडता येते आणि त्यात काय पैशात पोहोचू दे. चांगला खेळ आहे. खेळ खेळाप्रमाणे खेळला गेला. बुवा काय सांगाल बैलगाडी मालकांना आता हुशारी पंच म्हणून आता पट्टीला आपण सुट्टीला पट्टी असणारच आहे बिनजोडला हो गेल्या वेळेला आपण वापरतो. पण आता 10-9 गट पडतात 3 मध्ये बिनजोडला 2 गाड्या असणार आहेत. त्यामुळे साधारणतः किती वेळात गाड्या असतात काय अंदाज नाही गाड्या सुद्धा नाही मिळणार. आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर नाही काय अडचण कितीही गाड्या आल्या तरी अडचण नाही. नक्कीच मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन आहे कारण स्वतः या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी स्वतः यात लक्ष घालून आहेत त्यामुळे कुठलाही अन्याय किंवा काय निकालाला अडचण नाही किंवा काय नाही आणि ही लोक अशी मुलाखतीत पण येत नाहीत. येण्याचं कारण असतं की जे जपतायत किंवा इथं आता आहेत बघतोय आपण समोर यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीच्या अनुषंगानं मैदान येत्या रविवारी संपन्न होते. आपल्यासोबत सातेवाडी गावचे माझे सरपंच आहेत अमोल सर त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आप्पांचे सहकारी मित्र आहेत जवळचे अगदी. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल प्रत्येक वर्षी आप्पांचा वाढदिवस आला की तुमच्या डोक्यात काहीतरी असते की आपली एक फाटी गावची फाटी आहे बाबा काहीतरी मैदान घ्यावं. बंधूच आहेत. या वर्षी पण नियोजन आहे. आम्ही नियोजन केलं बर की आपलं बिनजोडचं मैदान घ्यायचं. थोडा वेळ गेला 7-28 तारीख घ्यावी लागली. काय कारण झालं ते पहिलवानांनी सांगितलंच. 28 तारखेला होतंय चांगलं मैदान सर्वांनी यावं. बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल सर कारण आता आप्पांचं तुमचं घरगुती संबंध आहेत भावाभागवत बैलगाडी मालकांना काय सांगाल. म्हणजे हीच विनंती असेल की सर्वांनी ती यावं. फाटी 1 नंबर आहे पेडगाव फाटी म्हणजे प्रसिद्ध फाटी सर्वांनी यावं हीच विनंती. नक्कीच. तरी माझे पुणे शकता सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती या ठिकाणी रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदान संपन्न होते. या मैदानाला सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. आपण वेळेत येऊन सहकार्य करा आणि या बिनजोड मैदानात शोभा वाढवा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग बरं.